थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त कोगनोळी येथे अभिवादन. गरिबीचे चटके सोसत आपल्या 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये सर्वसामान्य कष्टकरी, शोषित वंचितांचा आवाज बनवून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आपली प्रमुख भूमिका बजावणारे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त कोगनोळी येथील श्री हालसिद्धनाथ नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी अण्णाभाऊ साठे व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, आप्पासाहेब खोत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक योगेश दाभाडे यांनी केले. यावेळी अनेक यश प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पंकज पाटील म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना आपण प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अगदी छोट्याशा गावामध्ये जन्माला येऊन सुद्धा, अगदी कमीत कमी शिक्षण होऊन सुद्धा जो माणूस जगभरामध्ये आपल्या लेखणीतून या ठिकाणी आपल्या समाजाच्या व्यथा, समाजाच्या अडचणी आणि आपला इतिहास आणि आपली एक संस्कृती ज्यांनी या जगामध्ये पसरवली, अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आदर्श घेणं आजच्या काळाची गरज आहे. आज आपण या ठिकाणी ही जयंती साजरी करत असताना फक्त जयंती साजरी न करता त्यांचे विचार आपल्या समाजामध्ये आपल्या तळागाळापर्यंत कसे पोचतील हे खऱ्या अर्थानं त्यांना एक श्रद्धांजली असेल. आज आपण नुसतं त्यांची जयंती साजरी करून चालणार नाही, परंतु त्यांच्या लेखणीतून जे विचार, जे आचार या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, तो सातत्यानं आपल्या समाजामध्ये रुजवणं गरजेचं आहे. आज आपल्या भागामध्ये की आपल्या गावामध्ये हा समाज जरी छोट्या प्रमाणात असला तर या समाजाची कुठल्याही परिस्थितीमध्ये उपेक्षा न होता त्यांचा या ठिकाणी त्यांची प्रगती कशी होईल, त्यांची उन्नती कशी होईल यासाठी आपण सातत्यानं सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी जयंती साजरी करत असताना मगाशी योगेशने उल्लेख केला की रशियासारख्या ठिकाणी शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला. त्याचं कारण असं आहे की त्याला इतिहास आहे. कारण रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा कोणी म्हटला असेल तर तो अण्णाभाऊ साठेने या ठिकाणी म्हटला. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत, असे बरेच या ठिकाणी इतिहास आहे, अशा बऱ्याच गोष्टींचा या ठिकाणी इतिहासामध्ये उल्लेख आहे की ज्याला अनुसरून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं गेल्या वर्षी त्या ठिकाणी रशियामध्ये या ठिकाणी शाहिरांचा या ठिकाणी पुतळा त्या रशियाच्या मॉस्को शहरामध्ये प्रस्थापित केला. आज जगभरामध्ये या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत. जयंती साजरी करत असताना माझी या ठिकाणी सर्व आयोजकांना विनंती आहे, कारण शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीतून त्यांच्या लेखणीला या ठिकाणी या जगभरामध्ये महत्त्व आहे. तुम्ही पुढच्या वर्षी आम्हाला जसं आता पुस्तक दिला त्या पुस्तकाबरोबर एक लेखणी द्या प्रत्येकाला, त्या लेखणीचा उपयोग होईल. गुलाबाचं फुल काय होतं सर, खिशात ठेवतो, संध्याकाळी कोमजलं की टाकून सोडतो, परंतु लेखणी दिला ती लेखणी त्या माणसाच्या घरात राहील. तो माणूस जरी नाही वापरला त्याच्या मुलग्याला किंवा मुलगीला त्या लेखणीचा उपयोग होईल. जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टीतून आपण प्रत्येक आपल्या समाजातील आणि या ठिकाणी माता भगिनी ज्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत, मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये बघा आपल्या गावामध्ये प्रत्येक भागामध्ये शाळा आहे. आपल्या घरातील मुलगा असू दे मुलगी असू दे, शिक्षणापासून वंचित ठेवू नका. कारण बाबासाहेबांचे विचार आणि अण्णाभाऊ साठेंचे विचार, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याचबरोबर या ठिकाणी लोकमान्य टिळक असतील किंवा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले असतील, या सगळ्यांनी सगळ्यात महत्त्व सगळ्यात आयुष्यात पहिला कशाला दिलं तर शिक्षणाला दिले. आपल्या मुलांना मुलींना या ठिकाणी चांगलं शिक्षण देण्याचं काम भविष्य काळामध्ये आपण सर्वांनी करूया. मुलांच्या शिक्षणासाठी कुठेही कसली अडचण येऊ दे, इथं स्टेजवर बसलेले असतील आम्ही सर्व कार्यकर्ते तुमच्या मदतीला तयार आहे. आपल्या गावामध्ये हायस्कूल आहे, वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या या ठिकाणी सरकारी शाळा आहेत प्रत्येक भागामध्ये. त्याचा उपयोग आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी करूया. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण या कार्यक्रमासाठी मला बोलवलं, माझा सत्कार केला, माझा सर्वांचा सत्कार केला. सर्वांच्याच वतीनं मी या ठिकाणी आयोजकांचे विशेष आभार मानतो. आणि माझी या ठिकाणी विनंती आहे आयोजकांना की भविष्य काळामध्ये ही जयंती याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण सगळ्यांनी मिळून साजरी करूया. आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार
समाजामध्ये या ठिकाणी रुजूया की जेणेकरून आपला समाज, आपला गाव, आपला विभाग या ठिकाणी प्रगती करत राहील. त्यासाठी या सर्वच महापुरुषांना पुन्हा एकदा या ठिकाणी अभिवादन करतो. या प्रसंगी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक सर व मराठी मुलामुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव, सुनील कागले, शहाजी चव्हाण, रोहित मानकापुरे, अवधूत ढोबळे, नारायण घोसरवाडे, सर्जेराव घोसरवाडे, सचिन दाभाडे, संतोष कराचले, संग्राम दाभाडे, अमर दाभाडे, रामचंद्र दाभाडे, वसंत दाभाडे, सागर हेगडे, बाळासो ढोबळे, रणजित देवकुळे, पवित्रकुमार दाभाडे, अनिकेत दाभाडे, प्रमोद दाभाडे, प्रदीप घोसरवाडे यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे.